पण या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवड होत असताना ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये दोन नेत्यांच्या विश्वासार्हतेवर आणि त्यांच्या सगळ्या राजकीय वाटचालीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ते म्हणजे एक सुहास बाबर आणि दुसरे म्हणजे संजय काका पाटील. सुहास बाबर यांनी जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडी नेत्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि महाविकास आघाडीने त्याच्याबद्दल कबूल पण केलं. म्हणजे सुहास बाबर यांनी अंतर्गत माझी माहिती अशी आहे की त्यावेळेला जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची चर्चा केलेली होती की आपण त्यावेळेला योग्य ते आपण निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे सुहास बाबर यांनी महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. असं असताना पुन्हा एकदा शीतल बाबर आणि सर्व सदस्य ज्या वेळेला गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या शेजारी उभारून महायुतीचं नेतृत्व स्वीकारतात किंवा महायुतीच पाठवतात, तेव्हा ते खानापूर आटपाडीच्या अनेकांना आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळं तिथले जे तानाजी पाटील आहेत आटपाडीचे आणि जयदीप भोसले आहेत, हे दोघं मात्र नाराज झालेले होते. आटपाडीतले आणखी काही सदस्य नाराज झालेले होते. संजय काका पाटील असतील, विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक हे सगळे नेते महाविकास आघाडीच्या बाजूने राहतील असा विश्वास हा जयंत पाटील, विश्वजित कदमांना होता. पण शेवटच्या क्षणी अचानकपणे म्हणजे खरं तर रोहित पाटील हे फुटतील काय, रोहित पाटलांचे सदस्य फुटतील काय असं स्वतः संजय काका इतरांना, काही लोकांना सांगत होते. काही लोकांना ते चर्चा पण करत होते आणि रोहित पाटलांचे लोक फुटतील अशी काही ठिकाणी चर्चा होती. त्याला अर्थात आधार होता सुरेश पाटील यांनी भाजपबरोबर आपण जायला हवा असा जो म्हणलेलं होतं त्यावेळेचा आधार होता. पण प्रत्यक्षात मात्र संजय काकांनी अचानकपणे पवित्रा बदलून महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलेला आहे. याच्यामध्ये जयंत पाटील यांच्या गटाचा अध्यक्ष आणि विश्वजित कदम यांचा उपाध्यक्ष झालेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आल्यामुळं भाजपला आत्मचिंतनाची गरज आहे आणि महाविकास आघाडीमध्ये एक चैतन्य पसरलेलं आहे. पण या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवड होत असताना ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये दोन नेत्यांच्या विश्वासार्हतेवर आणि त्यांच्या सगळ्या राजकीय वाटचालीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ते म्हणजे एक सुहास बाबर आणि दुसरे म्हणजे संजय काका पाटील. आता हे मी असं म्हणण्याचं कारण असं आहे की आपण जर नगरपालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल किंवा महानगरपालिका निवडणूक असेल, या सगळ्या निवडणुकींमध्ये जयंत पाटील असेल, विश्वजित कदम असेल, विशाल पाटील असेल, यांचा अंतर्गत समझोता हा संजय काका पाटील आणि सुहास बाबर यांच्याबरोबर होता. त्यामुळं आपण पाहिलं असेल तर विटा नगरपालिका निवडणूक असेल तर विटा नगरपालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आपलं पॅनेल तिथं लावलेलं नव्हतं. पूर्णपणे सर्वाधिकार हे सुहास बाबर यांना दिलेले होते. त्यामुळे कुठल्या प्रकारचं पॅनेल हे विशाल पाटील, विश्वजित कदम आणि जयंत पाटलांनी लावलेलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण ताकदीनं भाजपचा पराभव करावा अशा एका रणनीतीनुसार तिथं विटाची निवडणूक किंवा आटपाडीची निवडणूक या दोघांनी, या महाविकास आघाडीने लढवलेली नव्हती. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा एक प्रकारचा समझोता हा जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील आणि सुहास बाबर यांच्यात झालेला होता. त्या पद्धतीनं अनेक नेते तिथे काँग्रेसचे होते, म्हणजे सुहास शिंदे असतील, जयदीप भोसले असतील किंवा तिथले जे काँग्रेस कार्यकर्ते असतील, तर हे सगळे सुहास बाबर यांच्याबरोबर गेलेले होते. म्हणजे पूर्वी ज्या वेळेला जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला भाळवणीमध्ये जितेश कदम हे उभारण्याची चर्चा होती. पण सुहास बाबर यांच्या आग्रहाखातर आणि तिथं त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये त्रास नको म्हणून विश्वजित कदमाने एक पाऊल माघार जाऊन तिथं जितेश कदमांना भाळवणी जिल्हा परिषदेमध्ये न लढवता तिकडे हिंगणगाव पंचायत समितीमध्ये लढवलं. तर त्यावेळेस सुद्धा सुहास बाबर यांना पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला. जयदीप भोसले काँग्रेसचे कार्यकर्ते असताना सुद्धा ते शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी परमिशन दिली आणि जयंत पाटलांनी सुद्धा वेगळ्या प्रकारची रणनीती ऐकून सुहास बाबर यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतलेली होती. म्हणजे भाजपला रोखण्यासाठी आणि गोपीचंद पडळकरांना रोखण्यासाठी सर्व नेत्यांनी त्यांना मदत केलेली होती. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर महापालिका निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं असेल तर सुहास बाबर हे महायुतीबरोबर लढणार होते. पण शेवटच्या क्षणी भाजपनं त्यांना जवळजवळ त्यांची फसवणूक केली. भाजपनं त्यांना पूर्वी 8 जागा देतो म्हणून सांगितलं, चर्चा 10 जागा झाल्या, 8 जागा देतो म्हणून सांगितलं. त्यानंतर मात्र त्यांना केवळ 2च जागा देतो म्हणून सांगितलं आणि त्यानंतर शेवटी युती तुटली. युती तुटल्यानंतर त्यांच्या ज्या 2 जागा निवडून आल्या, एक मोहन वनखंडेंचे चिरंजीव सागर वनखंडे असतील किंवा जे इकडं गावभागामध्ये जे युवराज बावडेकर निवडून आले, तर या दोघांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदमांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या राष्ट्रवादी बरोबर आणि काँग्रेसच्या अनेकांनी त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे शिवसेनेच्या 2 जागा महापालिकेमध्ये निवडून आल्या. हे सुद्धा सुहास बाबर आणि या सगळ्यांचा अंतर्गत समझोत्यामुळे शक्य झालं. अन्यथा शिवसेनेला यापूर्वी जागा मिळवणं महापालिकेमध्ये फारसं शक्य झालेलं नव्हतं.
त्यानंतर ज्या वेळेला 39-39 जागा महापालिकेत आल्या तेव्हा सुद्धा शिवसेनेला उपमहापौर मिळेल असं वाटत होतं, कारण 2 जागा घेतल्याशिवाय भाजप सत्ता येत नव्हती. त्यावेळेला सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी सुहास बाबरेंशी बोलून उपमहापौर देण्याबाबत चर्चा झाली. पण प्रत्यक्षात ज्या वेळेला उपमहापौरांनी सत्ता स्थापनेची वेळ आली त्यावेळी मात्र भाजपनं सुहास बाबर यांना फसवलं आणि सुहास बाबर यांचा उपमहापौर पण केलेलं नाही आणि त्यांना एखाद्या कमिटीवर, एखाद्या समितीवर सुद्धा घेतलं नाही आणि राष्ट्रवादीला बरोबर सत्ता गमावली. असं असताना सुद्धा सुहास बाबर यांनी जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडी नेत्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि महाविकास आघाडीने त्याच्याबद्दल कबूल पण केलं. म्हणजे सुहास बाबर यांनी अंतर्गत माझी माहिती अशी आहे की त्यावेळेला जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची चर्चा केलेली होती की आपण त्यावेळेला योग्य ते आपण निर्णय घेऊ. पण देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे सुहास बाबर यांनी महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथं आपण पाहिलं असेल की आटपाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव झालेला होता. तिथं विद्या मोठे शिवसेनेचे उमेदवार होता, त्यांच्या वाहनांच्यावर, त्यांच्या ह्याच्यावर दगडफेक झालेली होती, संघर्ष झाला होता. तानाजी पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांचा संघर्ष झालेला होता. त्यामुळे तिथं गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा तणाव होता. असं असताना पुन्हा एकदा शीतल बाबर आणि सर्व सदस्य ज्या वेळेला गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या शेजारी उभारून महायुतीचं नेतृत्व स्वीकारतात किंवा महायुतीचं पाठवतात तेव्हा ते खानापूर आटपाडीच्या अनेकांना आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळं तिथले जे तानाजी पाटील आहेत आटपाडीचे आणि जयदीप भोसले आहेत हे दोघं मात्र नाराज झालेले होते. आटपाडीतले आणखी काही सदस्य नाराज झालेले होते आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीत होणार होता आणि तोच परिणाम झाला. त्यामुळं शिवसेना फुटली. म्हणजे असं म्हणावं लागेल की सुहास बाबर यांचं नेतृत्व थोडं अडचणीत झालं. त्यांनी भूमिका बदलल्यामुळं तिथलं मिरज पंचायत समिती सभापतीमध्ये सुद्धा त्यांच्या 2 सदस्य वेगळे वेगळे झाले. एकानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, एकानं भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आता सुद्धा शिवसेना फुटली. शिवसेना म्हणजे 5 जण महायुतीची बरोबर गेले, 2 तटस्थ राहिले. तर सुहास बाबर यांनी पुन्हा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दुसरे नेते आहेत की संजय काका पाटील. संजय काका पाटलांनी सुद्धा त्यांच्या नगरपालिका निवडणूक असेल किंवा बाकीच्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची मदत घेतली. येळावीमध्ये सुद्धा तिथं त्यांनी विशाल पाटलांच्या बरोबर तिथं अंडरस्टँडिंग करून तिथं मदत केली. पंचायत समितीने सुद्धा मदत केली आणि महापालिकेत सुद्धा संजय काका पाटील आणि जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी अंडरस्टँडिंग करून त्यावेळची महापालिका निवडणूक लढवली होती. त्यामुळे या गोष्टी सर्वांना माहिती आहेत. त्यामुळं संजय काका पाटील असतील, विलासराव जगताप असतील, अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक हे सगळे नेते महाविकास आघाडीच्या बाजूने राहतील असा विश्वास हा जयंत पाटील, विश्वजित कदमांना होता. पण शेवटच्या क्षणी अचानकपणे म्हणजे खरं तर रोहित पाटील हे फुटतील काय, रोहित पाटलांचे सदस्य फुटतील काय असं स्वतः संजय काका इतरांना, काही लोकांना सांगत होते. काही लोकांना ते चर्चा पण करत होते आणि रोहित पाटलांचे लोक फुटतील अशी काही ठिकाणी चर्चा होती. त्याला अर्थात आधार होता सुरेश पाटील यांनी भाजपबरोबर आपण जायला हवा असा जो म्हणलेलं होतं त्यावेळेचा आधार होता. पण प्रत्यक्षात मात्र संजय काकांनी अचानकपणे पवित्रा बदलून महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात जे त्यांचे मनेराजुरीचे सीट निवडून आले ती सुद्धा थोडक्या पडकान निवडून आलेली आहे. त्याच वेळेला जर मनेराजुरी सीट ही रोहित पाटलांची निवडून आली असती तर महाविकास आघाडीला एवढी यात्यात करावी लागली नसती. पण तरी सुद्धा ती मनेराजुरी सीट निवडून आली आणि जे विनायक मासाळ जे निवडून आलेले होते आटपाडीतून, अर्थात त्यांना मदत केलेली राजेंद्र राणा देशमुखांनी आणि तानाजी पाटलांनी, पण ते संजय काकांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते संजय काकांच्या राहिले. त्यामुळं संजय काकांनी भाजपच्या ऐकिण्यामध्ये जाऊन अशा प्रकारे विश्वासार्हताचा प्रश्न निर्माण करेल अशी परिस्थिती निर्माण केली आणि मग त्यांचे 2 सदस्य जाऊन सुद्धा आज काही परिणाम झाला नाही. अर्थात त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आश्वासन दिलंय, नेमकं काय तासगाव पंचायत समितीसाठी मिळणार आहे, त्यानंतर तासगाव नगरपालिकेसाठी मिळणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल. अर्थात संजय काका पाटलांची पावलं ही भाजपच्या दिशेने पडतायत हे काय सांगायला कुठल्या ज्योतिषीची गरज नाही. त्यांना भाजपमध्ये एक आमंत्रण पण आहे, त्यांची इच्छा पण तशी आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ते भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटू नये. पण सुहास बाबर आणि संजय पाटील यांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह आता जे आहे या राजकारणाच्या निमित्ताने निर्माण झालेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा बाकीच्या ठिकाणी या दोघांना त्याची किंमत मोजावी लागेल का अशी परिस्थिती आहे. कारण हे सर्व नेते एका बाजूला आणि हे 2 नेते एका बाजूला असतील. त्यामुळे आगामी काळचं राजकारण हे फार रंजक ठरेल.